विधान परिषदेसाठी जे अर्जांची विक्री आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयामधूनच होत आहे। त्याच्यासाठी स्थळ हे जिल्हाधिकारी कार्यालयच आहे आणि माझ्याच कक्षातून या अर्जांची विक्री होत आहे। तर आत्तापर्यंत 16 व्यक्तींनी जवळपास 26 अर्ज जे आहेत ते घेतलेले आहेत। आज पहिलाच दिवस आहे। 25 तारीख ते 1 तारखेपर्यंत हे अर्ज भरण्याची मुदत आहे आणि त्याच्यामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये 11 ते 3 या वेळांमध्ये हे अर्ज उपलब्ध आहेत। सुट्टीच्या दिवशी पण सर अर्ज स्वीकारले जाणार आहेत का सर? सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवारी देखील अर्ज स्वीकारले जातील। फक्त बकरी ईद आणि रविवारची जी सुट्टी आहे त्या दिवशी हे अर्ज स्वीकारण्याबाबतची जी आहे ती कारवाई थांबलेली असेल आणि त्याबाबतच्या सूचना दिली। विधान परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे। आजपासून जे आहे विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज खरेदी करण्याची तसेच जिल्हा प्रशासनाकडून विक्री करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। आजपासून जे आहे इच्छुक उमेदवारांना अर्ज खरेदी करून अर्ज देखील भरता येणार आहे। जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे। या संदर्भातल्या वेगवेगळ्या सूचना असतील, नोटिफिकेशन असतील हे जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आले असून या ठिकाणी चिटकवण्यात आलेले आहे। तर दुसरीकडे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जे आहे यांचा कक्ष या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे। निवासी उपजिल्हाधिकारी जे आहेत वैशाली चव्हाण या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत आणि यांच्याच कक्षाच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे नामनिर्देशन व नमुना 26 वितरण पथक असं या ठिकाणी चिटकवण्यात आलेलं आहे, जेणेकरून जे नागरिक कार्यकर्ते येतील त्यांना हे लक्षात यावं म्हणून याच ठिकाणी हा कक्ष उभारण्यात आलेला आहे। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या ठिकाणी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे आणि या कक्षाच्या माध्यमातून ते आहे याच ठिकाणाहून जे आहे जे इच्छुक उमेदवार असतील, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे असतील किंवा इतर व्यक्ती असतील, इतर पक्षांचे असतील, यांना या ठिकाणाहून जे आहे आजपासून जे आहे अर्ज विक्री करण्याची प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणाहून विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज जो आहे तो दिला जाणार आहे आणि त्या प्रक्रियेला आजपासून या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे। आजपासून अर्ज खरेदी विक्रीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे। आजपासून अर्ज देखील भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि 1 तारखेपर्यंत या ठिकाणी जे आहे 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे। आजचा जर विचार केला तर आज पहिल्याच दिवशी जे आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी जे आहे असे एकूण 16 उमेदवारी अर्ज जे आहेत या ठिकाणी खरेदी केलेले आहेत आणि वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे आहेत प्रत्यक्ष उमेदवारी या ठिकाणी नव्हता, वेगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे उमेदवारी अर्ज या ठिकाणी खरेदी करण्यात आलेले आहे। 1 जूनपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे। सुट्टीच्या दिवशी देखील उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि या निवडणुकीसाठी आजपासून अर्ज विक्री करण्याच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर जिल्हा प्रशासन जे आहे या ठिकाणी सज्ज झालेलं आहे आणि आज पहिल्याच दिवशी जे आहे तब्बल 16 अर्जांची या ठिकाणी उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत असून आजपासून खऱ्या अर्थाने निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यासाठी जिल्हा प्रशासन या ठिकाणी सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, KV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।